या देशाला घटना दिली आणि त्यांच्या घटनेच्या नुसार या देशाचा कारभार चालतो। काल परवा देशाचा गृहमंत्री तडीपार गृहमंत्री गोधरा हत्याकांडाचा आरोपी अमित शहा यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं। त्याचा आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज त्याचा आम्ही फोटो जाळून त्याचा निषेध केला आणि राष्ट्रपतीला आज आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने निवेदन देणार आहे की अशा गोधराच्या हत्याकांडमधला हा तडीपार अमित शहा याचं पद काढून घ्यावं आणि याला देशाच्या बाहेर काढून द्यावं। कारण की या देशामध्ये या रंगाबिल्लाच्या सरकार आल्यापासून देशामध्ये जास्तीत जास्त महापुरुषाचा अपमान करण्याचं या भाजप सरकारने या मनुवादी सरकारने केलं आहे। त्यासाठी आमचं या संघटनेच्या वतीनं सगळ्या या मोदी शहाच्या मनुवाद्याला आव्हान आहे की राष्ट्रपतींना याचा निर्णय घ्यावा आणि या मोदी शहाच्या या रंगाबिलाच्या जोडीला तिथून कायमच्या या देशातून तडीपार करावा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला संसदेमधून त्यांची हकालपट्टी करावी अशी आमची आज भारतीय क्रांती दलच्या वतीने मागणी आहे। काही आपण जसा महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल लागले त्यानंतर EVMच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभं केलं होतं। त्याला सर्वसामान्य जनतेचा सुद्धा मला पाठिंबा भेटत होता। EVMचा प्रकरण दाबण्यासाठी हा प्रकार पुढे आणला का काय वाटतं? हो, अगदी बरोबर आहे। EVMचा प्रकार दाबण्यासाठी हेतुपुरस्सर महापुरुषाच्या नावाला किंवा त्याच्या राज्यघटनेला विटंबने करण्याचं काम हे मनुवाद्याचं सरकार करत आहे आणि मुद्दाम होऊन त्या EVMला म्हणजे मागं लोटण्यासाठी हे असे प्रकरण पुढं आणायचं काम हे रंगाबिल्लाचं सरकार करत आहे। भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईत एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली, कसं बघायचं या घटनेकडे? काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली मीटिंग चालू असताना, कसं बघायचं या घटनेकडे? त्याचा आम्ही निषेधच करतो। नाही त्यातली कडीला वाचली अशी गंमत। असं वाटतंय का भाजप हुकुमशाहीकडे देशाला नेत आहे? हो, 100% या देशामध्ये लोकशाही दाबण्याचं काम हे मनुवाद्याचं सरकार करत आहे आणि 100% हे मागं देशाची लोकशाही संपवण्याचं काम हे मनुवाद्याचं सरकार करत आहे। राष्ट्रपतींकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? राष्ट्रपतीकडून एवढीच अपेक्षा आहे, अमित शहा हा देशाचा गृहमंत्री आहे आणि हा तडीपार मंत्री आहे, गोधरा हत्याकांडातला 1 नंबरचा आरोपी आहे। त्याच्यामुळे या राष्ट्रपतीनं आपलं अमित शहाचं पद काढून घ्यावे आणि याला हद्दपार करावे। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आम्ही टाकल्याचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय।